मराठी अंतिम शब्द न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. सत्य, निर्भीड आणि लोकहिताच्या बातम्यांसाठी विश्वासार्ह व्यासपीठ. कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्पात आधुनिक UHPFRC तंत्रज्ञानाचा वापर. उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात. कल्याण दिनांक 5 मे 2026. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत राबविण्यात येणारा कल्याण पश्चिम स्टेशन परिसर सुधारणा प्रकल्प वेगाने अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून या प्रकल्पात अत्याधुनिक UHPFRC अर्थात अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट तंत्रज्ञानाचा वापर करून शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर घातली जात आहे. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड SKDCL अंतर्गत सुभाषचंद्र बोस चौक ते बैलबाजार चौक या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या सुमारे 1125 मीटर लांबीच्या व सरासरी 9 ते 18 मीटर रुंदीच्या उड्डाणपुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या उड्डाणपुलाच्या स्पॅन AP14-ACP1 आणि ACP1-ACP2 या महत्त्वाच्या भागांमध्ये जागतिक स्तरावरील UHPFRC तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कामासाठी IIT मुंबईकडून स्ट्रक्चरल डिझाईनचे प्रूफ चेकिंग करण्यात आले असून प्रकल्पाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील पंडित जवाहरलाल नेहरू चौक, प्रवेशद्वार क्रमांक 1 येथे असलेला विद्यमान पादचारी पूल FOB काढून टाकण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. मात्र येथे दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची वर्दळ असल्यामुळे तो पूल काढणे व्यवहार्य नव्हते. त्यामुळे अत्याधुनिक UHPFRC तंत्रज्ञानाचा वापर करून पूल कायम ठेवत उड्डाणपुलाचे काम पुढे नेण्यात आले. याच पार्श्वभूमीवर काल मध्यरात्री यशस्वीरित्या गर्डर लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी महापौर हर्षाली चौधरी, आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे तसेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार व कंत्राटदार उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. UHPFRC तंत्रज्ञान हे पारंपरिक कॉन्क्रीटपेक्षा अनेक पटींनी अधिक मजबूत व लवचिक मानले जाते. सिमेंट, सिलिका फ्यूम, उच्च दर्जाचे स्टील फायबर्स आणि विशेष रसायनांच्या मिश्रणातून तयार होणारे ही कॉन्क्रीट अत्यंत दाट असल्यामुळे हवामान, प्रदूषण किंवा आर्द्रतेचा त्यावर परिणाम होत नाही. याची संकुचन क्षमता साध्या कॉन्क्रीटपेक्षा 5 ते 6 पट अधिक असून तडे जाण्याचे प्रमाण नगण्य असते. परिणामी देखभाल खर्च कमी होऊन पुलाचे आयुष्य 100 वर्षांपेक्षा अधिक वाढते. तसेच ही तंत्रज्ञान वापरल्यामुळे स्ट्रक्चर हलके पण अधिक भक्कम बनते, ज्यामुळे भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्येही अधिक सुरक्षितता मिळते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पातही करण्यात आला असून आता कल्याणमध्येही त्याची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या या पुढाकारामुळे शहराच्या विकासाला नवी दिशा मिळत असून भविष्यात अशाच आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इतर प्रकल्पही राबविण्याचा मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे. आपण पाहत आहात अंतिम शब्द न्यूज. सत्य, थेट, स्पष्ट. बातम्यांचा खरा आवाज फक्त इथेच.